चला तर सकाळच्या कामाला सुरुवात झाली आहे. जसं की गावाला गेलो होतो 2-3 दिवस तर खूप अशी गॅलरी घाण झाली आणि मस्त डेटॉल टाकून जी आहे ती गॅलरी धुतली. पण ह्याला थोडं पण पाणी जमत नाही. जसं की आता तवाच उभं टाकले बघा, आता पोतं टाकलं तवा बसते. सगळं जे आहे मस्त क्लीन स्वच्छ केले. आणि आज कवळं कवळं ऊन पण पडले, त्याच्यामुळे कपडे बी भरपूर धुतलेत मी आज. जसे की मुलाचे राहिले होते आणि त्याच्या पप्पाचे पण राहिले होते. आणि चला आता जायचंय घरामागं, कारण 4-5 दिवस आपण नव्हतो ना, 8 दिवस तर खूप गॅप आला आणि पाऊस जे आहे ते सारखं चालू होता. आता वेलं पण भरपूर घरामागले वाढलेले, त्यांना आता टाकायचं तसे मांडव केल्यावानी करायचं. कारण 2 लाकडं लावून दोरे असं इकडून तिकडं रवायच्यात आपल्याला, ज्याच्याने की येलं सुरळीत व्यवस्थित जातात वर. तर चला आता जायचंय घरामागं आपल्या छोटूशा शेतात. आता एक पण माशी नाही काही नाही. आणि हे जे आलू उठत आहेत ना ह्याच्यामध्ये इथं माश्या ते खावतात, कारण जेवण खाऊन त्याचं सगळं असते ना. सगळं मस्त क्लीन केलं, डेटॉल टाकून धुतले मी आत्ताच. आणि आता रोजचं डेटॉल वापरावं लागतंय. जसं की डेटॉलचं स्प्रे करावं लागते, तेव्हाच हे सगळं व्यवस्थित आणि चांगलं राहते. चला हे जे आहेत ना साडीच्या लेस येतात. साडी खराब झाली की मी फेकून देत नाही, कशाला बांधायला वगैरे होतात म्हणून जे लेस राहते की नाही पातळ ती सगळी काढून घेतली. आणि आता मस्त घरामागं जे आहे ते ह्याच्यात दोऱ्या बांधायच्यात की येलं की नाही मस्त सुरळीत जातात म्हणून. चला आता जाऊया घरामागं. घराजवळ भरपूर अशा रोज बी गाई बसतात बघा. आज बी बघा किती लय मंदा बसलाय. कुठं नैवेद्य वगैरे जायला दाखवायला जायला कशाचं टेन्शन नाही. हे बघा पाणी किती झालंय, पाऊस किती झालाय 8 दिवसामध्ये. जसं की आम्ही गावाला गेलतो ना, हे बघा सगळं जे आहे ते आजूबाजूचा परिसर डबडब झालाय पाण्यानं. गवत बी किती वाढले. आता ह्याला गवताचं औषध मारावं लागते, नाही तर इंचू काढायचं हिवाळ असते. काय करायला स्टोर रूम मध्ये ती तिथं बाटल गवताच्या औषधाची हो एकीकडे बघतात. तर 8 दिवसामध्ये आपले झाड किती वाढलेत काय नाही तुम्हाला दाखवते. थोडस ऊन पडू दे की. ते तुम्ही मागेल होतं ऑनलाईन, ते आलं का ते गवत काढायचं? हा ते दुसरं 2 जोडी मागेल ना आपण. दोऱ्या लावलं ना की मांडवर मस्त येल जाते. तर किती धिंगाणा झाले 8 दिवस नव्हतं तर. म्हणलं तुम्हाला ते दोरे लावलं तर जास्त येल वाढतंय आणि फळ लांब होते चांगलं. नाही तर तिथल्या तिथं ना सरळ होईना तर काय नाही, ते वाकडे तिकडे होऊन खुरमुडे होऊन जाते. हा चांगलं करते तर खड्डा म्हणलं तर वाऱ्यानं कसं लाकूड खाल्लत नाही ना. चवळीचे बिळीचे कसे झाले नाही लावले नीट. नाही तर आज बी पाऊस असला कुठं होते इथं सगळं चिखल व्हायला. चला आता दाखवते आपल्या भेंड्या कशा आल्या काय नाही तुमच्यासोबत शेअर करते. की बघा माझं दाखवते कितकली झाडं होते. आता छोटे भेंड्या थोडे फुलं पण मस्त धरले तर. आणि एकदा भाजी पण झाली आपल्या भेंडीची. खरं घरच्या भाजीपाल्याची जे न किंमत आपण घरी लावली तरच कळती. बाहेरलं किती दिवसाचं राहते काय नाही आपल्याला काय माहित नाही. चव तर बिलकुल लागत नाही. आणि ताजा भाजीपाला खाऊन बघा तुम्ही, त्याच्यामध्ये काही टाकलं नाही ना, नुसती अशी लसणाची तडका मारला तरी किती भाजी खाऊ वाटते. हे बघा इथं किती छान भेंड्या लागल्या, तर फुलं पण भरपूर आले. आणि शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना मैत्रिणींना लावायले. आमचे मिस्टर काय ह्याच्यावर पडलाय की मोबाईल, त्याला मारा लागते. आता काहीतरी करावं लागते सोय ह्याची. घ्या ना, त्यात सगळ्या गुत्ता होऊन गेला. बायांच्या हाताने कोणती वस्तू वाया जाते असं नाही ना. इकडलं काम झालं की दुसऱ्या कामाला यूज करत असते. तेलाच्या वजन पुन्हा खाली येत नाही. करायच्या आधीच कवा करावं त्याच्यामध्येच टाइम जातो.
याला ठुलात काय चौकड लावा आता कशी लावायची कशी. हे काय शनी काय हो ही खरबूज आहे ना खरबूजच आहे हो हे. आणि मग कसं झालं हे येल तर सगळं गेलाय पाण्यानं कुठे येते का पुन्हा येते आता थंडीच्या दिवसात. बिया ठेवल्यात मी स्टोर करून. मी जाते आता मला गव्हाचं दळण करायचं तुम्ही लावून या ती येल. आता 2-3 घंटे झाले गेले आपल्या छोट्याशा आपल्या घरच्या शेतात. मला गव्हाचं दळण पण करायचंय झाले सगळं. आता थोडीशी वेल लावायची तर मिस्टर लावून येतो म्हणजे. चला आजचा व्हिडिओ कसा वाटला काय नाही कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि आमचं छोटूसं शेत कसं वाटलं ते पण सांगा. बघा चपला चिखलानं किती भरलं तुमची ते बाहेरच ठेवा लागतं त्याला ऊन पडलं तर निघतात. चला आपले वेल जे इकडे तिकडे हे होऊ लागलेत आता दोऱ्या पण मस्त लावल्या आता. आणि येताना जे आहे ती एवढी भेंडी निघली 2-3 दोडके निघले तर. आणि टरबूजाचा वेल कसा आता पावसामध्ये येत नाही तर खराब होऊन गेला तर एक टरबूज पण निघले आणि त्याला 2-3 दिवस ठेवलं ना तर मधून चांगलं लाल होते. तर छोटे छोटे दोडके जे आहेत ना ते मध्ये राहिले होते आणि थोडे निभरलेत जसं आपण गावाला गेलो तर कोणी बघणार नाही. आणि हे काय एवढं टरबूज निघले. तर चला आज झालं आपलं थोडंसं घरामागलं काम जे होतं वेलांना दोऱ्या वगैरे लावायचं. आणि एवढी निघली भाजीपाला. आणि कसे वाटला काय नाही व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा.